नमस्कार। आज की सुबह भले ही सबके लिए सामान्य रही हो, लेकिन जलगांव शहर के पाटिल परिवार के लिए ये बेहद चौंकाने वाली है। एक बार फिर शहर से एक बेहद चौंकाने वाली गंभीर खबर सामने आई। एक ही हफ्ते में अस्थि चोरी की दूसरी घटना ने शहर में हड़कंप मचा दिया। मृतक के शरीर पर सोने के आभूषणों के लिए अस्थियां चुराने का घिनौना मामला एक बार फिर सामने आया है। जलगांव शहर के छत्रपति शिवाजी महाराज नगर शमशान घाट में अंतिम संस्कार के बाद एक वृद्ध महिला की अस्थियां और सोने के आभूषण चोरी होने का खुलासा हुआ। खड़के चाली में रहने वाली जीजाबाई पाटिल का 2 दिन पहले वृद्धावस्था के कारण निधन हो गया था, जिसके बाद उनके परिवार ने शिवाजी नगर शमशान घाट में उनका अंतिम संस्कार किया था। सोमवार सुबह जब परिवार अस्थियां लेने आया तो उनके होश उड़ गए। जब उन्होंने चिता के पास जांच की तो पाया कि जीजाबाई पाटिल की अस्थियों की राख और सिर व पैर के हिस्से गायब थे। इतना ही नहीं, अंतिम संस्कार के दौरान शरीर पर पहने गए लगभग 4 ग्राम वजन के सोने के आभूषण भी चोरी होने की बात सामने आई। सबसे चौंकाने वाली बात यह है कि चोरों ने अस्थियों के पास एक नैवेद्य पत्र रखा था। इससे परिजनों को शक है कि यह घटना महज चोरी नहीं बल्कि जादू टोना करने के इरादे से की गई है। इस पूरी घटना से पाटिल परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है और उन्होंने गहरा रोष व्यक्त किया। इस हफ्ते में अस्थि चोरी की दूसरी घटना ने जलगांव शहर के शमशान घाट की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े कर दिए। घटना की जानकारी मिलते ही विधायक सुरेश भोले ने शमशान घाट का दौरा किया और घटना का जायजा लिया और प्रशासन से तत्काल सख्त कार्रवाई करने की मांग की कि अस्थि चोरी की इन लगातार घटनाओं से मृतकों को भी चैन नहीं मिल रहा है। ये एक आक्रोशपूर्ण सवाल है जो जलगांव से उठ रहा है। ये मांग जोर पकड़ रही है कि पुलिस इस गंभीर मामले की तुरंत जांच करे और चोरों और उनके इरादों का पर्दाफाश करे। जलगांव से शाहिर दिली की रिपोर्ट बीके टाइम्स न्यूज के लिए। मी शुभम मंगल पाटील, मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील, त्यांचा 11 ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारे सरकवण्याचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो। आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणार होतं आम्हाला, कारण त्यांचे जे मुख्य अवयव असतात, जे आपण अस्थि ज्यांची गोळा करतो, आपण कवटी ज्याला म्हणतो, ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथे कवटीच नव्हती। आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात, त्यामुळे ते कवटी चोरून नेली असं मला वाटतं। त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते, म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाहीयेत, म्हणजे त्यांच्या अस्थि नाहीयेत तिथे। तर हे आम्हाला खूप दुःख देणार होतं, कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात। तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला, पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे। तर कृपया प्रशासनाला एकच सांगणं आहे की आमच्यासोबत जे घडलं, माझ्या परिवारासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून फोर्स सिक्युरिटी जी आहे, फोर्स नाही म्हणता येणार, सिक्युरिटी जी टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि स्ट्रॉंग टीम येथे ठेवावी सिक्युरिटीची। तक्रार वगैरे अजून केलेली नाहीये, पण मग परिवारासोबत मी बोलून सांगतो करायची की नाही असं। पण थोडा घाबरावाला तुम्ही बोला। मृत्यू व्यक्ती त्या आमच्या आत्या होत्या। तर काय घटना घडल्या? सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला असं बघायला मिळालं की आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या जो शरीराचा भाग आहे म्हणजे कवटी आणि जे पायाचा भाग आहे तो गायब झालेला होता। तर आम्हाला अशी शंका आहे की हा एक जादू टोण्याचा प्रकार असू शकतो किंवा सोन्यासाठी त्यांच्या अंगावरती जे 4-5 ग्राम सोनं होतं या सोन्यासाठीही त्यांनी त्या कवटी गायब केलेली आहे। पण मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही असं या मशानभूमीकडे जर लक्ष दिलं तर असे प्रकार होणार नाहीत, जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये बसून फक्त फाईलवरच नाही तर येऊन भेट देऊन मशानभूमीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून इथे काय प्रकार चालू आहे काय नाही, सीसीटीव्ही आहेत की नाही, लाईट्स आहे की नाही, हे असले जे प्रकार आहेत हे तुम्ही बघितले पाहिजे। तुम्ही कर्मचाऱ्यांवरती हे अवलंबून नाही राहू शकत, कारण की कर्मचारी या सगळ्या गोष्टी करू नाही शकत। तुम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आता मागच्या आठवड्यातच मेरून परिसरातच असाच एक प्रकार झालेला आहे, तिथेही सोनं वगैरे गायब झालेलं आहे। तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही
लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघावं आणि लक्ष द्यावं. अशा जर प्रकार होत असतील आम्ही साडी साडपायचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करायला आलेलो आहे आणि आम्हाला आमच्या ज्या व्यक्तीचे जे अंत्यविधीसाठी जो हे लागतो असती तोच नाही मिळालेला आहे. तर आम्ही अशा प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा महापालिकेला सांगू इच्छितो की असे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना सस्पेंड किंवा निलंबित करावं आणि प्रशासनाने किंवा महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन करतो की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आपलं नाव? संदीप पाटील. मग काय सांगणार, नेहरूंनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीमध्ये अस्थिचोरीची घटना झाली आहे, कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर आहे? नाही, ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे. मी मागच्या मेरूरला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशानभूमीत कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी 8 तास 12 तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे. मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाचे त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचा नाही, त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या अस्थीचं विसर्जन होतं ते आस्था त्यांना मिळत नाही. त्या भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं नागरिक की बाबा जिवंतपणे जर सुविधा देत नाही, कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही. शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का? नागरिकांना सुविधेची जबाबदारी नाही का तुमची? मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार. मामा, जिवंतपणे सुद्धा नागरिकांना इथं सुविधा मिळत नाहीये, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या अस्थिचोरी होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण धरणार? मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून होईल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते, पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे. सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेवाईक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झालाय. मेरूरलाही तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं ही प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे, तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का? नाही, असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोच आहे. अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मग तो आरोग्य अधिकारी असेल, प्रशासनाचा कोणताही असेल, आयुक्त असेल, मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे, डोळ्यांनी विचारलं पाहिजे, ही लोकांची अपेक्षा आहे. एक अर्ध काम कमी झालं तर चालेल, आजचं उद्या होईल, पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर फिरत नाही तुम्हाला जनतेचं दुःख काय करणार आहे. आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे. महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही, काय सांगणार? नैवेद्याविषयी खरं पाहिलं असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते, कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही. म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते, त्यांना फक्त चोरी करणं हाच उद्देश असतो. आणि महापालिकेला वॉचमन असेल किंवा याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते, तर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मेरूरची एवढी घटनानंतर यांनी त्या 4-5 स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाहीये. आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नक्की. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सके. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए.